हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे आणि त्याचाच फटका आता कुठेतरी नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। नाशिकच्या अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आलेले आहे। काल संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात ही अफवा पसरली का नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही आहे, त्यामुळेच नाशिककरांनी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी केलेली होती। अनेक ठिकाणी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण झालेली होती, त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर पोलीस देखील तैनात करण्यात आलेले होते आणि रात्री उशिरापर्यंत सगळे पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी। आणि त्यामुळे आता आज सकाळपासूनच नाशिकमध्ये अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याची परिस्थिती बघायला मिळत आहे। सकाळपासूनच अनेक लोक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी येत आहे, मात्र त्यांची निराशा होत आहे। आपण बघू शकतो का लोक सकाळपासून सकाळी 5 वाजेपासून या ठिकाणी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी येत आहे, मात्र इथे पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे होल्डिंग लावण्यात आलेले आहे। आपण त्यांच्याशी बोलूया, कशासाठी आले होते? पेट्रोल डालने के लिए। पेट्रोल डालने के लिए। कल नहीं डाला था आपने? बोलिए ना। कल नहीं डाला था आपने? नहीं, कल बहुत गर्दी थी। गर्दी थी? अभी पेट्रोल तो शिल्लक नहीं है, फिर क्या करेंगे सर, काम भी तो ज़रूरी है। ये तो गवर्नमेंट को सोचना चाहिए, लोग क्या करेंगे, कहाँ जाएंगे। आप हमारी आवाज़ पहुँचाएं। आपण बघू शकतोय का जे पेट्रोल टाकण्यासाठी येत आहे त्यांची निराशा होत आहे। काका काय म्हणणार तुम्ही? आता हे बाहेरगावचे लोक आलेले अचानक रात्रीपासून बंद झालेलं आहे, तर त्यांचे किती गैरसोय होते। आणि फक्त पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक नाही बोर्ड लावलेलं आहे, पेट्रोल असून सुद्धा बोर्ड लावलेलं आहे, काय ते समजत नाही आहे। पेपरला कधी बातमी नव्हती, अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहे। नाही, पण काल अचानक लोकांनी गर्दी केली आणि पेट्रोल डिझेल शिल्लक नाही आहे। हां, काल गर्दी केली लोकांनी, पण पेट्रोल डिझेल शिल्लक नाही आहे। हे कुठून बातमी आली समजत नाही, त्याच्यामुळे काल भरपूर ठिकाणी लाईन होत्या आणि मी पण बघितल्या भरपूर ठिकाणी लाईन आहे। आता सकाळपासून बी त्र्यंबक नाक्यावर 3 पंप आहे, तिकडे पण 5-25 गाड्या उभ्या आहे सगळ्या। कुठून आले तुम्ही, कशासाठी आले? मी अमृतधामहून आलो आहे, मला सातपूरला ड्युटीला जायचं आहे, परंतु पेट्रोल नाही आहे। बऱ्याच ठिकाणी लाईन दिसल्या आणि त्याच्यामुळे मी पेट्रोल टाकण्यासाठी आलो होतो। आता पेट्रोल नसल्यावर कसं काय ड्युटी तुमचं मॅनेज? ते नाही, आज पुरतं शिल्लक आहे, परंतु उद्याचं काय होईल असा विषय आहे। केंद्र सरकारने जे निर्णय घेतला आहे तुम्हाला माहिती आहे का ते काय घेतलं आहे? नाही, त्याच्याबद्दल मला कल्पनाच नव्हती। अचानक पेट्रोल पंप बंद होणार आहे असं मी फक्त काल फेसबुकला वाचलं, म्हणजे बघितलं, त्याच्यामुळे मला त्याची काही कल्पना नव्हती। अचानक असं सरकारने हिट अँड रन कायदा पास केला आहे। ट्रक चालवणारे किंवा बस चालवणारे असेल त्यांना 10 वर्षाची शिक्षा असेल कोणी मेला ते अपघातामध्ये, तो त्यामुळे त्यांनी बंद पुकारलं आहे। बरोबर, नाही त्याची मला काही कल्पना नव्हती। हे अचानक बंद झालं त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे आता। तर लवकरात लवकर चालू करावं, सुरळीत करावं सगळ्या गोष्टी, असं सरकारकडून अपेक्षा आहे। एकूणच नवीन वर्षाच्या अनेक लोकांना सुट्ट्या होते, ते सुट्ट्यासाठी बाहेरगावी गेलेले होते, मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे आणि त्याचाच फटका आता कुठेतरी लोकांना बसत आहे। अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही आहे। नाशिकमध्ये देखील बरेच पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही आहे, त्यामुळे कामावर जाणारे जे लोक आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। कॅमेरामॅन विक्की कदमसह मी तबरेज शेख, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।